नमस्कार मंडळी. आज आपण अशा एका पवित्र स्थानाची यात्रा करणार आहोत जिथे पावला पावलावर भक्ती आणि इतिहासाचा सुगंध दरवळतो. दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूरचं श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर. कोल्हापूरच्या या नगरीत प्रवेश करताच मनात एक वेगळीच शांती जाणवते. तुम्हाला माहिती का, या मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. पुराणांनुसार कोल्हासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी आदिशक्तीने हे रूप धारण केलं होतं. मृत्यूसमयी कोल्हासुराने देवीकडे या नगरीला आपलं नाव देण्याचं वरदान मागितलं आणि तेव्हापासून या नगरीचं नाव कोल्हापूर पडलं, अशी आख्यायिका आहे. हिस्टॉरिकली हे मंदिर 7व्या शतकात चालुक्य राजा कर्णदेव यांनी बांधलं आहे असं मानलं जातं. पुढे शिलाहार, यादव आणि छत्रपतींच्या काळात या मंदिराचा विस्तार आणि रेनोव्हेशन होत गेलं. आजही मंदिराच्या भिंतीवरील कोरीवकाम त्या काळातील समृद्ध कलेची साक्ष देतात. मंदिराच्या सौंदर्याकडे पाहिलं तर आपण थक्क होतो. इथलं वातावरण पण खूप पॉझिटिव्ह आहे. मन प्रसन्न होऊन जातं. या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे किरणोत्सव. वर्षातून 2दा नोव्हेंबर आणि जानेवारी महिन्यात मावळत्या सूर्याची किरणे महाद्वारातून प्रवेश करून थेट देवीच्या चरणांना स्पर्श करतात आणि हळूहळू वर सरकत मुखावर स्थिर होतात. हे दृश्य पाहणं म्हणजे भाग्यच. नवरात्र असो किंवा दिवाळी, कोल्हापूरची अंबाबाई नेहमीच दागिन्यांनी आणि फुलांनी सजलेली असते. बोला अंबाबाईचा उदो उदो. देवपूजेनंतर वेळ झाली होती पेटपूजेची, त्यामुळे आम्ही राजाभाऊ भेळचा आस्वाद घेतला. मस्त होती भेळ. या खमंग भेळचा आस्वाद घेऊन आम्ही गेलो रंकाळा लेकजवळ. रंकाळा लेक भोवतीचा हा वॉकवे खूप सुंदर आहे. इथे बरेच लोक त्यांचा संध्याकाळचा मोकळा वेळ मस्त एन्जॉय करत होते. त्यांचा फॅमिली टाईम इथे स्पेंड करत होते. उरलेलं पोट भरायला आम्ही पोचलो प्रियदर्शनी वडा या स्पॉटला, जे रंकाळाच्या बाजूलाच आहे. आहाहा, एक नंबर क्रिस्पी वडा. या स्पॉटचा सेपरेट शॉर्ट व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला व्हिजिट करा. अशा बऱ्याच फिरण्याच्या आणि खाण्याच्या जागांबद्दल जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.